तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला होता तोच हा नव्हे काय? पण हल्लीचे त्यांचे तेज व आकार विशेष आहे हेच मोठे आश्चर्य आहे. वरच्या हातात असलेले तेज हे चक्र नव्हे काय? कारण हे विषमूर्ते ते चक्र फिरविण्याच्या तयारीने तुम्ही सावरून हातात धरीत आहात. ही खूण काही नाहीशी झाली नाही. दुसऱ्या हातात असलेली तीच ही गदा नव्हे काय? हे गोविंदा, खालचे 2 हात निःशस्त्र असून तेही घोड्याचे लगाम सावरून धरण्याकरता सरसवले नाहीत काय? आणि त्याच आवेशाने हे विश्वेशा, माझी विश्वरूप पाहण्याची इच्छा मी प्रदर्शित केल्याबरोबर ती पूर्ण करण्याच्या हेतूनेच तुम्ही हे एकदम विश्वरूप धारण केले आहे हे मी जाणतो आहे. परंतु देवा, हे नवल कसले आहे? ह्या तुमच्या रूपाचे आश्चर्य मानण्याचीही माझी योग्यता राहिली नाही. कारण या आश्चर्याने माझे मन थक्क होऊन गोंधळून गेले आहे. यात नवल ते काय? हे तुमचे विश्वरूप येथे आहे किंवा नाही असा विचार करण्यास अवकाशही नाही. त्या रूपाच्या तेजाचा चमत्कार असा काही आश्चर्यकारक आहे, ते सर्वत्र घनदाट भरलेले दिसते की नुसता श्वासही घेता येत नाही. इतकेच काय तुमचे हे विश्वरूप मी पाहत आहे की नाही हेच मला कळत नाही. अशी ती अंगप्रभा घनदाट भरली आहे, हे आश्चर्य आहे. या विश्वरूपाच्या तेजाची अशी अलौकिक तीव्र प्रखरता आहे की त्यापुढे अग्नीचीही दृष्टी करपून जाते व सूर्यही या तेजात काजव्याप्रमाणे दिपून जातो. असे वाटते की जणू सर्व सृष्टी या महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडून गेली आहे किंवा कल्पांतीच्या वेळच्यात विजेच्या पदरांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे की काय? अथवा प्रलयकाळच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांची अंतराळी उंच मेढीवर जणू काय माळस म्हणजे मांडवच बांधला आहे. त्यामुळे माझ्या दिव्य दृष्टीने त्याकडे पाहवत नाही. ते तेज अधिकाधिक प्रखर होऊन शरीरासाठी दाग होत आहे. म्हणून त्याकडे पाहून माझ्या दिव्य चक्षुलाही त्रास होत आहे. अहो महाराज, प्रलय काळच अग्नीचा जो भडभडाट काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता, तो प्रलय रुद्राच्या तृतीय नेत्राची जणू कळीच उमलली आहे असे भासते. तसेच तुमच्या पसरलेल्या विश्वरूपाच्या तेजामुळे पंचाग्नीच्या ज्वाळांचे वेढे जिकडे तिकडे पडत असता जळून कटाहाचे कोळसे होत आहेत असे दिसते. ज्या तुमच्या या विश्वरूपाच्या व्याप्तीला व तेजाला सीमा नाही असे हे अद्भुत तेजाची जणू रासच असलेले नवलाचे रूप मी या जन्मात आजच पाहिले. देवा, तुम्ही परब्रह्म असून 3.5 मात्रांचा जो ओंकार त्याच्याही पलीकडील आहात व तुमचे स्थान श्रुती शोधित आहेत असे सापडत नाही. तेव्हा त्रैलोक्याकाराचे वसतिस्थान व तुम्ही विश्वाचे एकमेव लयस्थान असून गहन अव्यय आणि अविनाशी असे आहात. तुम्ही धर्माचे जीवन आहात, अनादिसिद्ध असून नित्य नवे आहात व 36 तत्वांच्याही पलीकडील 37 अलौकिक पुरुष म्हणजे या जगाचे स्वामी आहात असे मी जाणतो. तुम्ही आदी मध्यांतरहित असून स्वतःच्या पराक्रमाने अपार आहात. तुम्हाला चहूबाजूने असंख्य हात व पाय आहेत. चंद्र व सूर्य हे तुमचे डोळे असून त्यांच्याद्वारा कोपाच्या व कृपा प्रसादाच्या लीला दाखवित आहात. तुम्ही तमोरूप कोप कटाक्षाने एकाला रागवून शासन करता व कृपारूप नेत्र कटाक्षाने एकाचा सांभाळ करता. महाराज, खरोखर अशा अनेक प्रकारांनी मी तुम्हाला पाहत आहे. ज्याप्रमाणे प्रलयाग्नी पेटल्यावर चहूकडे उजेड पडतो त्याप्रमाणे हे तुमचे तोंड अति तेजस्वी दिसत आहे. वणव्याने चहूकडून पर्वत पेटल्यावर ज्याप्रमाणे ज्वालांचा भडका उठून पर्वतावरील सर्व पदार्थ पेटून जळून जातात त्याप्रमाणे तुमची जीभ, दात व दाढा चाटीत लोळत आहेत अशी दिसते. तुमच्या तोंडावरील अग्नीच्या उष्णतेने आणि तुमच्या विश्वरूपाच्या सर्वांग तेजाने संतप्त झालेले सर्व विश्व अतिशय भांबावून गेलेले आहे असे दिसते. किंवा स्वर्ग, पाताळ, पृथ्वी आणि अंतरिक्ष तशीच 10 दिशा व सर्व दिशा, चक्र, क्षितिज हे सर्व तुमच्या एका विश्वरूपाने व्यापून गेलेले आहे असे कौतुकाने मी पाहतो आहे. परंतु आकाशासकट तुमचे भेसूरूपात जणू काय सर्व जग बुडते आहे असे म्हणा. किंवा तुमच्या अद्भुत रूपाच्या रसाच्या लाटांनी घातलेल्या वेड्यात 14ही भुवने सापडली आहेत असे म्हणा. इतके तुमचे रूप आश्चर्यकारक आहे. मग मी एकट्याने कशाचे आकलन करावे? तुमच्या विश्वरूपाची व्याप्ती असामान्य असल्यामुळे त्याचे आकलन होत नाही. तुमच्या विश्वरूपाचे प्रखर तेज सहन करवत नाही व या रूपाच्या उग्रपणामुळे तुमच्या दर्शनापासून जगाला सुख प्राप्त होण्याचे एकीकडेच राहून गेले. उलट जग मोठ्या कष्टाने प्राण धरून राहिले आहे. देवा, असे तुमचे अद्भुत रूप पाहून मला भीतीचे भरते कसे आले हे समजत नाही. कारण त्या भीतीने दुःखांच्या लाटात व सर्व त्रैलोक्य गटांगळ्या खात बुडत आहे. सहज खरे विचार करून पाहता तुम्ही महात्म्यांच्या दर्शनापासून जगाला भय व दुःख यांची प्राप्ती व्हावी, परंतु ज्या कारणामुळे या तुमच्या विश्वरूप दर्शनापासून कोणालाही सुख होणार नाही ते कारण मला कळून आले आहे. जोपर्यंत तुमचे रूप दृष्टीस पडले नव्हते तोपर्यंत जगाला संसार सुखच उत्तम वाटत होते, परंतु तुमचे
रूप पाहिल्यामुळे विषयांचा वीट आला आहे, त्यामुळे विषयांचा कंटाळा उत्पन्न झाला. तसेच तुमच्या या भयंकर रूपास पाहून त्याला एकाएकी प्रेमाने मिठी मारता येईल काय? बरे, मिठी न मारली तर ह्या तुमच्या भयंकर विश्वरूप दर्शनाच्या दुःखात कसे राहावे ही अडचणच. म्हणून आलिंगन देता मागे सरावे तर हा अनिवार्य जन्ममरण रूप संसार प्रतिबंध करतो, दुःख देतो, आणि पुढे सरावे तर हे प्रचंड विश्वरूप धारण केल्यामुळे तुम्हाला आलिंगन देता येत नाही, आकळता येत नाही. अशा रीतीने मधल्यामध्ये दोन संकटाच्या कचाटीत सापडून बिचाऱ्या त्रैलोक्याचा होरपळा होत आहे. अशी तुमचे विश्वरूप पाहण्याची माझी हौस होती खरी, परंतु तिचा परिणाम आज भीती उत्पन्न होण्यात झाला आहे, असा माझा निश्चय झाला. जसा एखादा मनुष्य अग्नीत पोळल्यामुळे आपला दाह शमन करण्याकरता समुद्राकडे धाव घेतो, तो समुद्राच्या लाटा खवळलेल्या पाहून त्याला जास्तच भीती वाटते, त्याप्रमाणे या जगाची स्थिती झाली आहे. तुम्हाला पाहून ते तळमळत राहिले आहेत. आता त्या पलीकडे गेलेल्या चांगल्या ज्ञानसंपन्न पुरुषाच्या समुदायाची काय स्थिती झाली आहे पहा. तुमच्या अंगच्या तेजाने हे ज्ञानी पुरुष सर्व कर्माची बीजे अज्ञान, राग, द्वेषादी जाळून सद्भावाने सहजच तुमच्या स्वरूपाशी ऐक्यतेने मिळत आहेत. आणखी काही तर सहजच तुमच्या रूपास पाहून भयभीत झालेले आहेत. तथापि तुमच्याच ठिकाणी सर्व स्वविश्वास ठेवून तुमच्या समोर उभे राहून हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. ती अशी: देवा, आम्ही अज्ञान समुद्रात पडलो आहोत व महाराज विषयांच्या जाळ्यात आम्ही गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाट्यात सापडलो आहोत. अशी आमची या संकटातून सोडून तुमच्या वाचून कोण मुक्तता करील? म्हणून देवा, आम्ही सर्व भावाने तुला शरण आलो आहोत असे म्हणत आहोत. ते पहा, आणखी काही कश्यपादी महर्षी, कपिलादी सिद्ध व विद्याधरादी करून गंधर्वाचे मेळे हे तुमचा जय जयकार असो असे कल्याणकारक बोलत असून तुमची स्तुती प्रार्थना करीत आहेत. हे 11 रुद्र, 12 आदित्य यांचे समुदाय, वाट, वसू व साध्य संज्ञक देव हे सर्व अश्विनी कुमार, आपल्या वैभवाने युक्त विश्वदेव आणि वायुदेव देखील हे महाराज ऐका. तसेच पितर गंधर्व पलीकडे असलेले यक्ष व सर्व राक्षसगण, इंद्रादिक मुख्य देव व सिद्ध आदी करून हे सर्व आपापल्या लोकातून मोठ्या उत्कंठतेने तुमचे दिव्य विश्वरूप पाहत आहेत. ते पहा. हे प्रभो, तुम्हाला पाहता पाहता क्षणोक्षणी मनात आश्चर्यचकित होऊन तुमच्या पुढे आपले मस्तके लवून मुकुटाने ओवाळीत आहात. ते सर्व जय जय अशा मंजूळ घोषाच्या शब्दाने व संपूर्ण स्वर्ग तुमच्या गजराने दुमदुमून सोडला आहे व आपले चांगले जोडलेले हात मस्तकावर ठेवून तुम्हास नमस्कार करीत आहेत. त्या देवांच्या नम्रतारूपी वृक्षांच्या बागेत सात्विक भाव वसंत ऋतू प्राप्त होऊन त्या वृक्षास कर संपुट रहित पालवी फुटून तुमची प्राप्ती त्यांना फलस्थानी झाली. महाराज, जणू काय त्यांच्या नेत्राचे भाग्यच उदयास आले आहे, कारण त्यांनी तुमचे हे अगाध विश्वरूप पाहिले, किंवा त्यांच्या मनाला आज सुखाचा सुकाळ होऊन सुदिनच उगवला. हे 3 लोक व्यापणारे तुमचे स्वरूप पाहून देवांनाही धाक पडतो, कारण हे स्वरूप वाटेल तिकडे पाहिले असता प्रत्येक पाहणाराला हे आपल्या समोर आहे असे दिसते. याप्रमाणे हे एकच आहे, पण विचित्र व भेसूर अशी. याला पुष्कळ मुखे, पुष्कळ नेत्रे आहेत व शस्त्रे धारण केलेले असे अनंत हात आहेत. तसेच अनंत उत्तम बाहू, अनंत पाय, अनेक उदरे आणि नाना वर्ण आहेत. त्याशिवाय प्रत्येक मुख आवेशाने खावायला उठले आहे असे दिसत आहे. ज्याप्रमाणे महाकल्पांच्या अंती रागावलेल्या यमाने जणू काही जिकडे तिकडे प्रलयग्नाच्या होळ्या पसरवल्या आहेत, किंवा श्री शंकराची संहार करण्याची यंत्रेच अथवा पात्रे प्रलयकाळच्या भैरवांचे जमाव निर्माण व्हावेत, किंवा अंत करणाऱ्या जगदंबेची विभूती भूतांचा संहार करण्याकरता सरसावून आले आहेत की काय. ज्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची प्रचंड तोंडे दिसतात आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे सिंह मावत नाहीत, ज्याप्रमाणे तुमचे दात तोंडात न मावता भयंकर उग्र दिसतात. प्रलय रात्रीच्या गडद अंधारामध्ये जशी नाश करणारी पिशाच्चे उत्साहाने संचारार्थ निघतात, त्याप्रमाणे प्रलयकाळच्या संहाराच्या रक्ताने तुमच्या तोंडातील दाढा किटलेल्या दिसत आहेत. फार काय सांगावे. कालाने जसे युद्धाला आमंत्रण द्यावे, किंवा सर्वांच्या संहारकाली जसे जीवाचे मरण माजून राहते, त्याप्रमाणे तुमच्या मुखामध्ये अत्यंत भयंकरपणा दिसत आहे. हे सर्व जग अत्यंत दीन दिसते, कारण बिचाऱ्या जगाकडे किंचित नजर टाकून पाहिल त्याला ते दुःखरूप यमुना नदीच्या काठच्या झाडाप्रमाणे उभे राहिलेले दिसेल. तुमच्या या महामृत्यू रूपी सागरात त्रैलोक्याचे आयुष्य हीच कुणी एक नाव असून ती शोकरूपी प्रतिकूल तुफानाने निर्माण झालेल्या लाटांमुळे हेलकावे खात आहे. देवा, कदाचित रागावून तुम्ही असे म्हणाल की तुला या लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाट करण्याचे काय कारण आहे? तर तसे न करता जे हल्ली विश्वरूप पाहिले आहेस त्याचे
मनात ध्यान करून सुखाचा उपभोग घे म्हणजे झाले. तर महाराज, भीतीने माझ्याच जीवास प्राणास कंप सुटला, पण तसे आपणास एकदम कसे म्हणावे, म्हणून हे सर्व सामान्य लोकांच्या भीतीचे उगीच आडपडद्यासारखे केवळ निमित्त केले आहे. खरे पाहिले तर भीतीने माझीच पाचावर धरण बसली आहे. माझे धैर्य काय सांगावे, ज्या मला प्रलयकाळचा रुद्र भीतो, ज्या माझ्या भीतीने मृत्यू लोभतो, तोच मी अंतर्बाह्य तुमचे स्वरूप पाहून थरथर कापत आहे. अशी तुम्ही माझी अवस्था करून टाकली. परंतु हे प्रभो, या तुमच्या अति भयंकर रूपाला, जे आपल्या उग्र तेजाने भयालाही जिंकून माघारी फिरविते, त्याला विश्वरूप म्हणणे हे नवल नव्हे काय? तर बापा, ही महामारी आपल्या संहारक रूपाने प्रत्यक्ष भयालाही मागे हटविणारी आहे. कित्येक रागीट मुखे जणू काय महाकाळाबरोबर पैजेने लढतायत. त्यांनी आपल्या मोठेपणाने आकाशास लहान केले आहे. ती आकाशाच्याही मोठेपणाने आखळली जात नाहीत व त्रिभुवनाच्या वाऱ्यानेही जी मुखे विष्टली जात नाहीत. उलट ती आपल्या वाफांनी अग्नीला जाळीत आहेत व सर्वत्र कसा भडका करीत आहेत. त्याप्रमाणे ती एकसारखी एकमुखी नसून प्रत्येकात रंगारंगाचा व रंगभेदाचा भेद आहे. व प्रलय काळाचा अग्निसुद्धा त्यावेळी या मुखांचे सहाय्य घेतो की काय, कोण जाणे. यांच्या अंगचेच एवढे तेज आहे की जे त्रैलोक्याची राखुंडी करतील. त्यातही त्यास जी तोंडे आहेत आणि तोंडात दात व दाढा आहेत, त्यास पाहून असे वाटते की काय वाऱ्याला धनुर्वात झाला, किंवा समुद्राला महापूर येऊन तो मर्यादा सोडून वाहू लागला, अथवा वडवानाळ्याच्या साह्याने विषरूप अग्नीस मारण्यास प्रवृत्तला आहे की काय, किंवा काळकूट विष अग्नीने घ्यावे अथवा मरण हेच मारण्यास उद्युक्त व्हावे, हे आश्चर्यच आहे. त्याप्रमाणे या विश्वरूपाचे संहारक तेज प्रखर असून त्याला आणखी तोंडे आहेत. परंतु ती तोंडे केवढी मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश मध्ये तुटून पडल्यामुळे त्याला जशी खिंड पडावी त्याप्रमाणे, किंवा हिरण्याक्ष राक्षस किंवा पृथ्वी काखेत मारून ज्यावेळेस पाताळात जावयास निघाला, त्यावेळेस हाटकेश्वराने सप्तपाताळाखालील महादेवाच्या अवताराने जसे पाताळरूपी विवराचे गुहेचे द्वार उघडले, त्याप्रमाणे ही तुमची तोंडे पसरलेली आहेत. त्यात जिव्हा विशेष आवेशाने लडबडतायत. आपल्या एका घासासही विश्व पुरणार नाही, म्हणून हे विश्वरूप कौतुकाने देखील त्या विश्वाचा घास खाऊन टाकत नाही. आणि पाताळातील नागांच्या फुत्काराने जशी त्यांच्या विषाच्या ज्वाळा आकाशास लागाव्यात, त्या ज्वालांप्रमाणे ह्या तोंडाच्या दरीत जिव्हा भासतात. प्रलय काळच्या विजांचे समुदाय एकत्र करून जसे गगनाचे बुरुज शृंगारावेत, त्याप्रमाणे ओठांच्या दोन्ही बाजूस तीक्ष्ण दाढांचे आकडे टोके प्रखर रूपाचे दिसतात. आणि कपाळरूपी वस्त्रांच्या खोळीत म्हणजे खळग्यात भयालाच भिविणारे असे काही डोळे दिसत आहेत, व ते डोळे महामृत्यूचे प्रवाहच असून भिवायाच्या अंधारात दडून बसल्यासारखे दिसतायत. याप्रमाणे भीतीचे कौतुक धारण करून या ठिकाणी तुम्ही कसल्या प्रकारचे काय निर्मिती करू पाहता आहेत हेच मला समजत नाही. परंतु मला मात्र मरणाची भीती उत्पन्न झाली आहे. देवा, मला जे विश्वरूप पाहण्याविषयी डोहाळेला झाले होते, ते माझे मला चांगले फळले म्हणावायचे, व ते रूप पाहून जशा रीतीने डोळ्यांची शांती व्हायला पाहिजे होती, त्याप्रमाणे मला झाली म्हणायची. शांती कसली आले, हे मरण भयच, पण शांती लाभली असे म्हणावयाची मात्र पाळी आली आहे. देवा, पृथ्वीव्याधी भूतकार्य स्थूल शरीर जसे नाहीसे झाले तर त्याची कोण पर्वा करील, परंतु प्रस्तुत माझे चैतन्यच कदाचित जिवंत राहील की नाही याचाच भरवसा नाही. आणखी विश्वरूप दर्शनाच्या भीतीने शरीर थरथर कापत आहे. क्षणभर तेच भय काहीसे वाढले तर मात्र थोडा बहुत मनालाही ताप उत्पन्न होत आहे व बुद्धीला भीती उत्पन्न होऊन अभिमानाचाही विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर या सर्वाहून निराळा असा जो आनंदरूपी निश्चळात्मा, त्यालाही शहारे म्हणजे मरण भय शेजारी आले आहे. देवा बापा, काय हा विश्वरूपाचा साक्षात्काराचा छंद प्रताप सांगावा की ज्याच्या दर्शनाने माझे ज्ञानच देशोधडीस लागले. आणि माझा व तुमचा असा हा जो गुरु शिष्याचा संबंध, तो या जगात उरेल की नाही याचाही मला संशय आहे. देवा, तुमच्या विश्वरूपाच्या दर्शनाने माझी व्याकुळ अंतःकरणात जी व्याकुळता विकलता उत्पन्न झाली आहे, ती सावरून धरण्याकरता मी अंतःकरणास धीर देण्याचा खटपट करीत आहे. अगोदर माझे नावाने धैर्याचे वाकडेच पडले होते. माझे नाव ऐकताच धैर्य मला सोडून गेले होते. त्यातूनही मला विश्वरूप दर्शन झाले. मग काय विचारता, हे असो. परंतु धन्य आहे तुम्ही आपल्या उपदेशाने मला चांगलेच घोटाळ्यात पाडले. माझा जीवात्मा विसावा घेण्याच्या निमित्ताने बिचारा चौकडे धावाधाव करीत आहे, परंतु त्याला कोठेही थारा मिळत नाही. याप्रमाणे तुमच्या या
विश्वरूपी महामारीच्या दर्शनाने स्थावर जंगमादी सृष्टीतील सर्वांचे जीवित्व नाहीसे झाले आहे. पण महाराज, हे न बोलावे तर काय करावे? कसे राहावे? म्हणजे जर तुम्हाला शरण न आलो तर मी जिवंत तरी कसा राहीन? विश्वरूप मला असे दिसते की जसे एखादे महाभयाचे संबंध भांडे तुटून आपल्या डोळ्यापुढे उघड दिसावे, त्याप्रमाणे तुमची अक्राळ विक्राळ मोठी तोंडे डोळ्यापुढे पसरलेली दिसतात. हे असो, आतील दात व दाढा यांची इतकी गर्दी झालेली आहे की त्या 2-2 ओठांच्या आत झाकल्या जात नाहीत. त्या योगाने चहूकडे प्रलयकाळच्या शस्त्रांच्या दाट कुंपण लावले आहे की काय असे वाटते. तक्षक हा मूळचाच विषारी सर्प असून तोंडात जशी आणखी विषाचीच भर घालावी, किंवा अमावास्येची रात्र पूर्ण काळोखामुळे मूळचीच भयंकर असून तीत आणखी भूतांचा संचार व्हावा, अथवा मूळच्याच दाहक असणाऱ्या प्रलयाग्नीने आग्नेयास्त्र परजावे. त्याप्रमाणे तुमची तोंडे मुळातच विशाल भयंकर असून त्याचा आवेश आत न मावता बाहेर उचंबळत आहे. व त्या योगाने आमच्यावर मरणरूपी पाण्याचे लोंढे झाले आहेत की काय असे वाटते. सर्व ब्रह्मांडाचा नाश करणारी महाप्रलयाग्नी उद्भवला व त्याला प्रलयकाळचा प्रचंड वारा साह्य मिळून ते एकत्र झाले तर तो काय जाणार नाही. त्याप्रमाणे संहार करणारी अशी ही तुमची तोंडे पाहून माझा धीर अगदी खचला व मी वेडावून जाऊन मला दिशांचीही भूल पडली. एवढेच नव्हे तर मला माझाच विसर पडला. तुमचे विश्वरूप मी थोडेसे डोळ्यांनी पाहिले नाही, तोच त्यापासून होणाऱ्या सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून हे तुमचे अवाढव्य स्वरूप आता आवरा झाका महाराज. तुम्ही अशा रीतीने मला विश्वरूप दाखवून इतक्या भयंकर दुःखात लोटाल असे जर मला पूर्वीच माहीत असते तर मला तुमचे विश्वरूप दाखवा असे तुम्हाला म्हटले असते कशाला. पण म्हणून तर चुकलो. आता या आपल्या विश्वरूप प्रलयाग्न्यापासून एक वेळ माझे प्राण वाचवा म्हणजे मिळवले. हे अनंता, तुम्ही जर आमचे खरोखर सत्ताधारी धनी आहात तर माझ्या जीविताच्या मरणाच्या आड काहीतरी ढाल घालून म्हणजे हा महामारी रूपी तुमच्या विश्वरूपाचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपी आवरा. हे सकळ देवश्रेष्ठ देवादिदेवा, सर्व विश्वाचे अधिष्ठान चैतन्य म्हणजे वस्तिस्थान असे जे तुम्ही, ते सर्व जगाचे पालन करण्याचे विसरून त्यांचा उलट संहार करू पाहत आहात. म्हणून हे देवराया, लवकर प्रसन्न होऊन आपली माया आवरा आणि मला या मोठ्या भयापासून सोडवा. एवढा वेळपर्यंत पुष्कळ काकुळतीस येऊन तुमची जी वारंवार विनवणी करीत आहे त्याचे कारण या विश्वरूपाला पाहूनच इतका मी भित्रा झालो. माझे सामर्थ्य केवढे आहे हे ज्यावेळेस अमरावतीवर राक्षसांचा हल्ला छापा पडला होता त्यावेळेस त्यांचा पराभव मी एकट्याने केला. मी साक्षात काळ तोंडासमोर आला तरी त्यास भिनारा नाही. परंतु देवा, हे आपले विश्वरूप या गोष्टींपैकी नव्हे. या ठिकाणी मृत्यूवरही ताण करून सकल विश्वासहित आमचाही गोठ घ्यावा या हेतूने तुम्ही प्राप्त झाला आहात. हे पहा, हा प्रलय कालचा समय नसून प्रस्तुत तुम्ही स्थितीकालीच कसे कालरूपाने प्राप्त झाला. पण या बिचाऱ्या त्रिभुवन गोलांची 100 वर्षे आजच भरली व ते अल्पायू झाले आहे असे वाटते. तुझी गती किती विपरीत आहे. विश्वरूपाच्या दर्शनापासून शांती होईल अशा समजुतीने मी देवास विश्वरूप दाखवा असे म्हटले तर ते सुख न होता उलट विघ्नच उडवलेले आहे. देवा, आता मात्र हे विश्व बुडाले, कारण तूच त्या विश्वाला ग्रासू लागलास. देवा, आपण अनेक मुखे पसरून या सर्व सैन्याला चहूकडून भक्षण करीत आहात हे प्रत्यक्ष माझ्या दृष्टीस पडत नाही काय? कौरव कुलातील वीर म्हणजे आंधळ्या धृतराष्ट्रांचे मुलगे हेच नव्हेत का? सहपरिवार तुमच्याच मुखात पूर्ण गेले. आणखी जे देशोदेशींचे राजे यांना सहाय्य करण्याकरता आले होते त्यांचा निरोप माघारी सांगण्याकरता देखील तुमच्या तोंडातून कुणी मनुष्य उरला नाही. अशा रीतीने तुम्ही सर्वांना सरसकट गिळीत आहात. या रानात मोठ्या थाटाने मदोन्मत्त हत्तीच्या समुदायाचे देखील घटाघाट घास गिळीत आहात. बंदुकी, तोफा यांचा मारा करणारे आणि पायदळांचे समुदाय यांच्या झुंडीच्या झुंडी तुमच्या मुखात नाही तशा होत आहेत. जुळ्या भावंडासारख्या कृतांताच्या तोडीची शस्त्रे की ज्यापैकी एक देखील सर्व विश्वाला गिळून नाश करील अशी कोट्यावधी शस्त्रे तुम्ही गिळून टाकीत आहे. चतुरंग सेना परिवार तसे घोडे जोडलेले रथ या सर्वांना दात न लावता एकदम गट्ट गिळून टाकीत आहात. यापासून तुम्हाला चांगला संतोष तरी कसा वाटतो? भीष्मासारखा सत्यवादी व शौर्य निपुण असा दुसरा कोण आहे? याला देखील, आणि हा द्रोण ब्राह्मण असून त्याला देखील आपण ग्रासून टाकले. सूर्यपुत्र जो महावीर कर्ण तोही आपल्या मुखात गेला आणि आता आमच्याकडील योद्ध्यांना तरी केरासारखे नाहीसे केले. मी या प्रभूच्या प्रसादापासून की
ही काय विपरीत गोष्ट आहे. या विपरीत अनुग्रहाने असे झाले की मला विश्वरूप दाखवा अशी प्रभूंची प्रार्थना करून बिचाऱ्या दीन जगाला स्थिती काळीच मारण्यास मात्र कारण झालो आहे. देवाने पूर्वी थोड्या बहुत युक्तीसही आपल्या विभूती सांगितल्या, त्यावर समाधान मानावे की नाही, पण त्याप्रमाणे समाधान न मानता विश्वरूप दाखवा म्हणून विनंती करून मी हट्ट करून बसलो, त्याचा हा परिणाम. म्हणून भोक्तव्य ते कधीही चुकत नाही. म्हणून जे म्हणतात ती गोष्ट अगदी खरी आहे आणि बुद्धीही त्या भोगाला अनुरूप म्हणजे जसे होणार असेल त्यासारखीच होत असते. लोकांनी आपल्या मरणाचे खापर माझ्या डोक्यावर फोडावे, मला दोष द्यावा, असे माझ्या कपाळी म्हणजे प्रारब्धात लिहिलेले होते, ती गोष्ट चुकणार तरी कशी? पूर्वी समुद्र मंथनाच्या वेळी प्रथम अमृत हाताला आले ते घेऊन उगीच स्वस्थ बसावे की नाही, पण नाही. देवांनी समुद्र मंथन बंद न करता जास्तीचे इच्छा केली, तेव्हा शेवटी त्यांच्या हाती काळकूट विष आले. परंतु तेही एक प्रकारे कमीच होते, कारण त्याचे निराकरण करण्यासारखे तरी होते आणि त्याप्रमाणे त्या वेळेचे ते संकट शंकराने दूरही केले. पण हल्लीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे, तर त्याला कोण आवरील? विषाने भरलेले आकाश कोणास गिळता येईल व महाकाळाबरोबर खेळता येईल असे कोणाचे सामर्थ्य आहे? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे अर्जुन दुःखाने व्यापून कष्टी होऊन मनातल्या मनात शोक करू लागला, परंतु असे विश्वरूप दाखवण्यातील देवाचा आशय काय आहे याचा विचार तो जाणत नव्हता. कारण मी अर्जुन मारणारा व हे कौरव मरणारे असे ज्या उलट मोठ्या मोहाने तो व्यापून गेला होता, तो त्याचा मोह नाहीसा करण्याकरता श्री अनंताने आपले हे विश्वरूप दाखविले. यात देवाचा अभिप्राय हा की अरे वास्तविक कुणी कोणास मारित नाही, तर येथे सर्वाचा संहार करणारा मी स्वतः आहे, हे तत्वतः श्रीहरी विश्वरूपाच्या निमित्ताने व्यक्त करीत होते. परंतु अर्जुनास हे न समजल्यामुळे तो व्यर्थ व्याकुळ झाला व उगीच मनात नसलेली भीती वाढवित होता. त्यावेळेस तो अर्जुन म्हणाला, अहो हे पहा, ज्याप्रमाणे अभ्र आकाशात नाही तसे होतात, त्याप्रमाणे शिरस्त्राणे व कवचे याही सकट दोहीकडची सैन्य एकाच वेळी तुमच्या तोंडात नाहीशी झाली आहेत. किंवा महाकाळ प्रलयकाळच्या अखेरीस विश्वावर कोपल्यावर जसा 21 वर्गांना पाताळासह तो गिळून टाकतो, अथवा दैव प्रतिकूल झाल्यावर संग्रह करणारांचे ऐश्वर्य जेथच्या तेथे आपल्या आपणच नाहीसे होते, त्याप्रमाणे ही कर्माची गती कशी विलक्षण विपरीत आहे ते पहा. ही एकत्र जमलेली सैन्य एकदम या मुखात शिरून त्या तोंडाच्या सपाट्यातून सुटून एकही बाहेर पडत नाही. उंटाच्या तोंडात अशोक वृक्षांचे डोहाळे जसे चघळताना दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक तोंडात व्यर्थ लयास गेलेले आहेत. परंतु मुकुटासह मस्तके दाढांच्या चिमट्यात सापडून त्यांचे कसे पीठ होत असताना दिसत आहे. त्या मुकुटावरील काही रत्ने दातांच्या फटीत अडकून राहिली आहेत, तर काही रत्नांच्या चोरा जिभेच्या तळाशी साचला आहे. काही दाढांची अग्रटोके ठोकळ होती, ती त्यांच्या रक्ताने माखली आहेत. या विश्वरूपी काळाने ज्या लोकांचे शरीरे जरी बळेच ग्रासले आहेत, तरी त्या जीवांच्या देहातील उत्तमांग रूप मस्तके मुद्दाम राखून ठेवली आहेत. त्याप्रमाणे शरीरातील उत्तम जी भाग मस्तके ती जरी निश्चय करून विश्वरूपात्मक महाकाळाच्या तोंडात सापडली होती, तरी ती शेवटी नाश न पावता उर्वरित राहिली आहेत. मग अर्जुन म्हणतो, हा काय चमत्कार आहे? या जगात जन्माला आलेल्या मृत्यूमुखात जाऊन पडावे याशिवाय दुसरी गतीच नाही. म्हणून सर्व जग या विश्वरूपाच्या वदनरूपी डोहात आपोआपच बुडत आहे. ही सर्व वृष्टी आपोआप या मुखाच्या वाटेला लागली आहे आणि हा विश्वरूपात्मक परमात्मा जागच्या जागी स्वस्थ राहून सर्व जगाला सहजच गिळीत आहे. ब्रह्मदेवासारखी मोठमोठाले सर्वच्या सर्व मंडळी या विश्वरूपाचे सर्वात अति उंच असलेले जे तोंड त्यात वेगाने धाव घेत आहे. बाकीची इतर साधारण प्रतीची जी मंडळी ती अलीकडच्या मुखात शिरत आहेत व इतर जे प्राणी मात्र ते उपजलेल्या ठिकाणीच नाहीशी होत आहेत. परंतु या विश्वरूपाच्या मुखाच्या सपाट्यातून निसंशय काहीच सुटत नाही. ज्याप्रमाणे वणवा लागलेल्या डोंगराच्या दरीमध्ये पतंग समुदाय उड्या घालतात, त्याप्रमाणे सर्व लोक तुमच्या मुखात येऊन पडत आहेत. परंतु ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडावर पाणी पडले असता जळून खाक होते, त्याप्रमाणे जेवढ्या प्राण्यांनी तुमच्या मुखात प्रवेश केला त्यांचे नाव रूप वहिवाटीतूनही देखील अजिबात पुसून टाकले. त्यांच्या नाव रूपाचा पत्ता देखील नाहीसा झाला. आणि याप्रमाणे इतर सर्व जगाचे भक्षण करून तुमची भूक मुळीच कमी होत नाही, ती नाहीच. उलट तुमचा जठराग्नी इतका विशेष रूपाने प्रदीप्त झाला
की ज्याप्रमाणे एखादा रोगी तापातून बरा झाल्यावर त्याला खा खा सुटते किंवा एखादा भिकारी दुष्काळातून सुकाळात आला म्हणजे त्यास खा खा सुटते, त्याप्रमाणे सर्व जगाचा लय करून अजून तुम्ही जिव्हाळ्याने ओठ चाटीत असता, त्या जिभल्यांची गडबड दिसते. त्याचप्रमाणे या तुमच्या तोंडापासून जेवढे म्हणून खाण्याचे जिन्नस आहेत त्यापैकी एकही जिन्नस वेगळा उरला नाही. तेव्हा आपल्या या खरमरीत भुकेचा अपूर्व महिमा काय वर्णन करावा. संपूर्ण समुद्राचेच एक घोट करून तो पिऊन टाकावा काय, पर्वताचा एक घास करावा काय, हा सर्व ब्रह्मकुलच दाढेखाली घालून चिरडावा की काय, सर्व दिशाच गिळून टाकाव्या, साऱ्या चांदण्या चाटून पुसून घ्याव्यात, अशा प्रकारचा तुमचा हावरेपणा सहजच नजरेस येतोय. ज्याप्रमाणे विषय भोगू लागले असता भोग विषयक अधिकाधिक वाढत जातो किंवा विस्तवाला जो जो सरपणाची लाकडे लावावी तो जास्तीच भडकतो, त्याप्रमाणे सर्व जगाला खात असताही पुन्हा पुन्हा तुमची तोंडे खा खा करीत राहिली आहेत. ज्याप्रमाणे वडवानळात एखादे कवट टाकले असता ते त्याला पुरते नाही, त्याप्रमाणे आपले हे एकच तोंड कसे व केवढे पसरले आहे. त्याच्या जिभेच्या फक्त टोकावरच हे सर्व त्रिभुवन मोहरीसारखे राहिले आहे. तेव्हा एका तोंडाची जर ही वाट झाली तर तुमच्या या विश्वरूपात असलेल्या अशा अगणित तोंडांना इतकी त्रिभुवने कुठून आणावीत. तेव्हा त्यांना पुरेसा आहार मिळत नसून त्याने ही तोंडे इतकी पुष्कळ का निर्माण केली आहेत. ज्याप्रमाणे चोहोकडून वणवा लागून मध्ये हरिण सापडावीत त्याप्रमाणे बिचारे सर्व जग तुमच्या या वदनरूपी ज्वाळांच्या भडकामध्ये सापडले आहे. आता या विश्वाची तशी स्थिती झाली आहे की तुम्ही देव नसून या विश्वरूपाने त्या सर्वाचे अनिष्ट कर्मच ओढवले आहे, किंवा जगतरूपी जळचरांना तुमचे वदनरूपी काळजाळेच पसरले आहे. मग आता तुमच्या या विश्वरूपाच्या तेजरूपी जाळ्यातून स्थावर जंगम वस्तूंनी कोणीकडून बाहेर पडावे. ही तुमची तोंडे नसून जगाला पेटलेली लाक्षाग्रहेच उडवलीत असे वाटते. आपल्या प्रखर तेजाने आपण प्राणीमात्राच्या अंगास कसे पोळतो हे अग्नीला समजत नाही, परंतु ज्याला त्याचा स्पर्श होतो त्याचा मात्र प्राण गेल्याशिवाय राहत नाही, किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला कसे बरे मरण येते हे त्या शास्त्राला काय माहिती. अथवा आपण आपल्या सेवनाने लोकांचे प्राणघातक कसे आहोत हे जसे विषाला समजत नाही, त्याप्रमाणे तुमच्या मुखाच्या प्रखरपणाची तुम्हाला अजिबात आठवणच नाही. परंतु तुमच्या या अलीकडील मुखातच सर्व जगाची होळी होऊन राहिली आहे. देवा आत्मा म्हणून ज्याला म्हणतात ती जर तुम्ही एकच असून सर्व विश्वात ओतप्रोत व्यापकही आहात, तर मग प्राणघातक यमाप्रमाणे आमचा नाश करण्यास का प्रवृत्त झाला. मी तर आपल्या जीवित्वाविषयीची आशा सोडली आहे आणि तुम्हीही भीडभाड न धरता तुमच्या मनात जे काय करायचे असेल ते खुशालपणे अवघडपणे सांगा. तुम्ही आपल्या या विश्वरूपाचे उग्रपण किती वाढवित आहात देवा. तुमच्या अंगी जे भगवंतपण म्हणजे जगाचा पालनकर्तापण आहे त्याची काही तरी आठवण करा, नाहीतर निदान पक्षी माझ्यापुरती तरी कृपा करा. वेदवंद्य वेदैकवद्य असणाऱ्या त्रिभुवनेकाद्य म्हणजे मूळ कारणा विश्ववंद्य महाराज, माझी एवढी एक वेळ विनंती ऐकावी. याप्रमाणे बोलून शूर अर्जुनाने भगवंताच्या चरणास आपल्या मस्तकाने नमस्कार केला आणि म्हटले, हे सर्वेश्वरा, आता माझी विनंती ऐकावी, मला समाधान व्हावे म्हणून विश्वरूपाचे ध्यान दाखवा. असे मी विचारले तो लगेच तुम्ही एकदम सर्व त्रिभुवनाचा संहार करण्याच्या हेतूने मोठे भयंकर रूप धारण करून सर्वांस गिळीत सुटला आहात. तेव्हा तुम्ही आहात तरी कोण, अशी ही इतकी भयंकर तोंडे का धारण केली, आणि त्याचप्रमाणे ह्या सर्वच हातात शस्त्रे कशाकरिता धारण केली आहेत. वारंवार रागाच्या आवेशामुळे अधिकाधिक विशाल होऊन गगनासही कमीपणा आणीत आहात व डोळे भयंकर लाल करून वाटारून आम्हाला भीती दाखवित आहात. या ठिकाणी सर्व संहारक यमाशी स्पर्धा काय म्हणून करीत आहात. असे उग्ररूप धारण करण्याचा तुमचा काय हेतू आहे तो तरी आपण मला सांगावे. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे व कशाकरता एवढी रूपे धारण करून एवढा मोठा झालो आहे हेच ना तू विचारित आहेस. तर ऐक, खरोखर मी काळ आहे व लोकांचा संहार करण्याकरता मोठा वाढून चहूकडे माझी तोंडे पसरली आहेत, आणि आता मी या सर्व विश्वाला गिळून टाकीन. असे ऐकून अर्जुन म्हणतो, मागल्या संकटाला त्रासून या देवाची प्रार्थना केली तो त्यावर हा परमात्मा हे उलट जास्तच भयंकर रीतीने उसळून प्रकट झाला आहे. आपल्या अशा कठोर भाषणाने अर्जुन निराश होऊन कष्टी होईल म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हा लगेच म्हणाले, पण यात आणखी एक सवड आहे. ती ही की तुम्ही फक्त पांडव आताच्या या संहाररूपी संकटातून बाहेर आहात. एवढे ऐकताच अर्जुनाच्या जीवात जीव आला व जाणाऱ्या बेतातले आपले जीव सावरून धरले. तो मृत्यूरूप महामारीच्या तडाख्यात सापडला होता, पण हे देवाचे शब्द ऐकताच पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागला. तेव्हा
देव असे म्हणाले की अर्जुना, अरे देव, तुम्ही पांडव तेवढे माझे आहात, म्हणून तुमच्याशिवाय इतर सर्वांना मी गिळण्याकरता प्रवृत्त झालो आहे, हे लक्षात ठेव. प्रलयकाळच्या प्रचंड अग्नीत लोण्याचा गोळा घातल्याप्रमाणे जसा तो नाश पावतो, त्याप्रमाणे माझ्या तोंडात हे सर्व जग गेलेले असे तू पाहिले आहेस. तर त्यामध्ये सर्वांचा नाश होऊन काहीच उरणार नाही, हे तू निसंशय समज. हे सर्व सैन्य घमेंडीने व्यर्थ बरळत व मिरवत आहे. अशा चतुरंग सैन्यरूपी संपत्तीच्या सहाय्याच्या बळावर कृतांताबरोबरही जे स्पर्धा करतात व पराक्रमाच्या मदावर स्वार होऊन म्हणजे गर्वाने जे चढून गेले आहेत, हे जे सर्व या ठिकाणी सैन्य समुदाय एकत्र मिळून वीरवृत्तीच्या बळावर घमंडपूर्ण मोठ्या डोलाने वल्गना करीत आहेत. यमही आमच्या गजळादी सैन्यापुढे तुच्छ आहे असे वर्णन करतात. ते म्हणतात की आम्ही सृष्टीवर प्रतिसृष्टी निर्माण करू, शपथ वाहून मृत्यूला मारू व जगाचा घोट घेऊन संहार करू. आम्ही ही सर्वच पृथ्वी गिळून टाकू, हे आकाश तर वरच्यावरच जाळून भस्म करून टाकू व आपल्या बाणाने वाऱ्याला सुद्धा जागच्या जागी जखडून हलू देणार नाही. शस्त्रापेक्षा ज्याचे बोल अति तिखट आहेत, जे अग्नीपेक्षा अति दाहक आहेत असे दिसून येते व मारण्याच्या कामात काळकूट विषाशी तुलना केली तर शब्दांपेक्षा काळकूट विषाला मधुर असे म्हणावे लागेल. तर हे वीर म्हणजे जणू गंधर्व नगरीचे लोट असावेत किंवा पोकळीचे भेंडोळे असावे अथवा चित्रातील रंगीत दिखावी फळे असावीत. ज्याप्रमाणे हे निर्जीव आहेत असे समज. जसा मृगजळाचा पूर यावा तद्वत हे सैन्य अथवा हे सैन्य नव्हे तर जणू कापडाचा साप करावा किंवा अलंकार घालून सजून बाहुली उभी करावी, तशी ही निर्जीव सैन्य आहेत. एरवी ज्या बळावर शरीराच्या चेष्टाक्रिया चालतात ते सर्व बळ मी पूर्वीच ग्रासून टाकले आहे. आता हे सर्व सैन्य कुंभाराच्या मातीच्या चित्रातील बाहुल्यांप्रमाणे केवळ चित्रीव घोडेस्वाराप्रमाणे निर्जीव आहे. त्या कळसूत्री खांबावरील बाहुल्यांना हलविणारी दोरी तुटली म्हणजे मग वाटेल त्याने त्या बाहुल्यास लोटली तरी त्या जशी उलथून पडतात, त्याप्रमाणे या सर्व सैन्याचा आकार मोडून टाकण्यास अजिबात वेळ लागणार नाही. म्हणून अर्जुना, उठ लवकर, शहाणा व विराट राजाच्या गायी हरण करण्यासाठी कौरव मत्सरा देशात आले होते. त्यावेळी तू सरसकट सर्वावर मोहनास्त्र घातलेस व विराट राजाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर संधिक मुलाकरवी सर्व कौरवांची वस्त्रे हिसकावून घेऊन त्यास नग्न करून सोडले. तेच हे सैन्य आता त्यावेळेपेक्षा निस्तेज निष्कृष्ट झालेले आहे व आयता युद्ध प्रसंगही आलेला आहे, तेव्हा त्यांचा संहार कर व एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असे यश मिळव. आणि ते कोरडे निष्फळ यशच मिळणार आहे असे नव्हे, तर त्याच्याबरोबर संपूर्ण राज्यही त्यास सहजी आलेले आहे. हे सचिन, तू केवळ नावाला निमित्त मात्र कारण हो. तू द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्माचे भय बाळगू नकोस व कर्णावर शस्त्र कसे चालू असे म्हणू नकोस आणि जयद्रथाला मारण्याकरता कोणत्या उपायाची योजना करावी याविषयी चित्ताने चिंतन वा विचारमोळी करू नकोस. आणखी इतर जे नामांकित वीर आहेत ते एक एक पाहिले तर सर्वही भिंतीवर काढलेल्या चित्रातील सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत असे समज. त्यांना काय ओल्या फडक्याने पुसून टाकावायचे एवढेच. असे वास्तविक असता अर्जुना, या युद्धाकरता जमलेल्या वीरांची काय कथा आहे? हा सर्व मिथ्या भास मात्र आहे. बाकी त्यांचे तेज, बल इत्यादी सर्व खरोखर मी पूर्वीच ग्रासून टाकले आहे. जेव्हा तू हे सगळे माझ्या तोंडात गेल्याचे पाहिलेस तेव्हा या सर्वांचे आयुष्य संपले. आता रिकाम्या सोपटाप्रमाणे राहिलेले आहेत. म्हणून लवकर उठ आणि मी त्यांना मारलेलेच आहे त्यांचा आता तो संहार कर. नुसत्या मिथ्या अशा शोक संकटात पडू नकोस. आपणच एखाद्या निश्चयाने उभे करू आणि ते जसे कौतुकाने आपणच बाण मारून भेदून पाडावे, त्याप्रमाणे सर्वांचा उत्पन्न करता व संहार करता मीच आहे. तरी पण या सर्वाचा नाश करण्याकरता तुला केवळ निमित्त केले आहे. जे तुझ्याशी वैर करीत होते त्यांना उपजता क्षणीच या विश्वरूपी वाघाने नेले आहे. तर आता तू राज्यासह वर्तमान यश संपादन करून त्याचा खुशाल उपभोग घे. स्वभावता मदोन्मत्त, सर्व जगात बलवान व दुष्ट आणि तुम्हास विष घालणारे असे जे तुझे भाऊबंद ते वेळ न लागता अर्जुनाने संपूर्ण सहजी मारले, अशा प्रकारच्या या गोष्टी अर्जुना जगातील लोकांच्या वाक्पटावर लिहून ठेव. अर्थात विश्वाच्या इतिहासपटावर ही गोष्ट सदाचीच लिहिली जाईल असा प्रचंड विजय मिळव. श्री ज्ञानदेव म्हणतात, याप्रमाणे ही सर्व हकीकत संजयाने अपूर्ण मनोरथ अशा राजा धृतराष्ट्राला सांगितली. मग जसा सत्यलोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर खळखळ वाजत चालतो, त्याप्रमाणे आपल्या गंभीर वाणीने श्रीकृष्ण बोलत असता वाणीची गर्जना होत होती. किंवा
जलपूर्ण प्रचंड मेघाचे लोट उठले असता जसे एकदम गडगडाट करीत सुटतात, अथवा समुद्र मंथनाच्या वेळी क्षीराब्दी जसा मंदराचलाच्या रवीने दणाणत असून मंथनाचा आवाज घुमत होता, त्याप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचे मूळ कारण असलेल्या श्रीकृष्णांनी आपल्या गंभीर वाणीने मोठ्या आवाजात हे वाक्य उच्चारण केले. ते अर्जुनाने ओझरते थोडेसे ऐकले न ऐकले तोच त्याच दुपटीने सुख वाढले किंवा दुःख वाढले हे काही कळले नाही, परंतु त्यामुळे त्याचे सर्वांग थरथरा कापू लागले एवढे मात्र खरे. सखोल हृदयात भिडल्यामुळे त्याची अगदी वाट मोठ वळली जाऊन अतिनम्रपणाने लवला. त्याबरोबरच आपले दोन्ही हात जोडले व तो आपले मस्तक भगवंताच्या चरणावर पुन्हा पुन्हा ठेवू लागला आणि काही बोलण्याचा प्रयत्न करील तोच त्याचा कंठ भरून येई. ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा विचार वा निर्णय तुम्ही आपल्या मनात करावा, परंतु त्यावेळी देवाचे बोलणे ऐकून अर्जुनाची ही अशी स्थिती झाली हे वरील श्लोकातील भीत भीताः प्रणम्य या पदावरून हा अर्थ मी जाणला असे श्री ज्ञानदेव म्हणतात. मग भीत अर्जुनाने भगवंताच्या चरणावर पुन्हा मस्तक ठेवले आणि तो म्हणाला, महाराज आपण असेच ना बोलला की अर्जुना, मी सर्व भक्षक काळ आहे व या सर्वांना जे ग्रासून टाकणे हा तर केवळ माझा लीलात्मक खेळ आहे. आम्ही हे तुमचे बोलणे निश्चय करून मानले असते, परंतु हे परमेश्वरा, तुम्ही काळरूपाने आज जगताच्या पालनात्मक स्थिती कालातच जगताचा संहार करीन हे आपले बोलणे माझ्या विचाराशी जुळत नाही. एखाद्याच्या अंगात असलेले तारुण्य कसे काढता येईल व एकाएकी नसलेले कसे आणता येईल, या गोष्टी जशा अशक्य आहेत तसेच तुम्ही जे स्थितीकाली जगत संहार करू म्हणता तरी पण ते बहुत करून होणार नाही. हे श्री अनंता, दिवसाचे 4 प्रहर न भरताच कधीतरी भर दुपारी सूर्य मावळला आहे काय? इतकेच नव्हे तर हे पहा, तुम्ही अखंडित असे जे काल त्या आपल्यालाही 3 उत्पत्ती, स्थिती व प्रलय स्थिती आहेत आणि त्या प्रत्येक आपापल्या काळी पूर्ण बलवान आहेत. अशा की ज्या वेळेस उत्पत्ती होऊ लागते त्यावेळी स्थिती व प्रलय या दोन्ही अवस्था नाहीशा होतात आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय या 2 अवस्थांचे काहीही चालत नाही आणि उत्पत्ती स्थितीचे मागवून येणाऱ्या प्रलयाच्या वेळी उत्पत्ती व स्थिती या 2 अवस्था आपोआप मावळतात. या अवस्थांचा असा क्रम अनादिकालापासून असून तो व्यवस्थित कशानेही ढळत नाही. म्हणून आज तर हे जग स्थितीकालातील उपभोग घेण्याच्या भरात वावरत आहे. असे असता त्याचा आपण कालरूपाने संहार करीन असे म्हणता ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही. तेव्हा खुणेने देव म्हणाले, अरे फक्त या दोन्ही सैन्याचेच आयुष्य संपले आहे हे तर मी प्रत्यक्ष तुला तत्वता दाखविलेच, परंतु यांच्याशिवाय इतर सर्व लोक यथाकालीच मरण पावतील असे समज. इतकी संकेताने ही गोष्ट भगवंतास सांगण्यास जेवढा वेळ लागला तेवढ्याच वेळात अर्जुनाने सर्व लोक पूर्ववत जागच्या जागी आहेत असे पुन्हा पाहिले. मग तो म्हणाला, देवा, आपण विश्वाचे चलन करणारे सूत्रधार आहात. हे जग पुन्हा पूर्वस्थितीला आले आहे, परंतु हे श्री हरी, दुःख सागरात पडलेल्या जीवांना तुम्ही ज्या प्रकारे बाहेर काढता अशी जी तुमची कीर्ती आहे ती मी आजही पूर्ण आठवीत आहे. त्या तुमच्या कीर्तीची वारंवार आठवण झाली म्हणजे महासुखाचा सोहळा भोगीत असतो व त्या आनंदरूपी अमृत समुद्राच्या लाटावर मी लोळतो. देवा, हे जग जिवंत राहिल्यामुळे तुमच्या ठिकाणी प्रीती धरीत आहे व सुखाने राहत आहे व जे दुष्ट आहेत त्यांना मात्र आपणापासून नाशाचे अधिकाधिक भय उत्पन्न झाले. त्रिभुवनातील राक्षसांना पण महाभय साक्षात काळच आहात, म्हणून तुमच्यापासून ते 10 दिशांच्या पलीकडे दूर पळून जातात. जे देव, मनुष्य, सिद्ध व किन्नर किंबहुना सर्व स्थावर जंगमात्मक हे विश्व तुम्हाला हर्षयुक्त होऊन नमस्कार करीत आहे. हे नारायणा, इथे कोणत्या कारणास्तव राक्षस तुमच्या चरणास नमस्कार न करता दूर पळत गेले आहेत हे काय तुम्हालाच विचारले पाहिजे असे नाही, कारण एवढे तर आम्हालाही कळण्याजोगे आहे. सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील त्याप्रमाणे तुमच्या पुढे राक्षस कसे उभे राहतील. तुम्ही स्वप्रकाशाचे मुख्य भांडारच आहात आणि आमच्या प्रत्यक्ष दृष्टीस पडल्यामुळे राक्षसांची सहजच दुर्दशा होऊन ते नाहीसे झाले. हे श्रीरामा, इतके दिवस ही गोष्ट आम्हाला काही समजली नव्हती, परंतु आता मात्र तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीस पडत आहे. ज्या महत् ब्रह्मापासून अनेक सृष्टीच्या पंक्ती उत्पन्न होतात आणि प्राणीमात्राच्या समुदायरूपी वेली सर्वत्र पसरतात, त्या मायेला देवा तुमचीच इच्छा प्रसवली आहे. देवा, आपण अमर्याद तत्स्वरूप असून त्रिकालाबाधित सत्य आहात.
आपण असीम अगणित गुणयुक्त आहात. आपण देश काल वस्तुरूप त्रिविध परिच्छेद रहित आहात. आपण अखंड सर्वत्र समव्याप्त आहात. तसेच सतत असीम समदृष्टी संपन्न आहात व आपण देवांचे राजे आहात. महाराज हे सदाशिवा, तुम्ही सत व असत आहात आणि त्या पलीकडील जे तत्व तेही तुम्हीच आहात. आपण सत म्हणजे प्रमाणगोचर जे कार्यरूप व्यक्त विश्व ते आहात व असत म्हणजे विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयास कारणीभूत आहेत. माया विशिष्ट चैतन्य रूप अव्यक्त कारण ते आपण आहात व व्यक्त सापेक्ष अव्यक्त कार्यकारण सत असत या सापेक्ष भावाहून अतीत निरपेक्ष सत्सामान्य परब्रह्म चैतन्य तेही आपणच आहात. देवा, आपण प्रकृती व पुरुष यांचे मूळाधिष्ठान आहात. माया व महत्त्वादिकांचे शेवटीही निषेधावधीभूत लयस्थानही आपणच आहात. आपण स्वतः सिद्ध अनादि व पुरातन आहात. तुम्ही सर्व विश्वाचे चालक व सर्व जीवाचे लयस्थान रूप अधिष्ठान असून सर्वज्ञ म्हणजे भूत व भविष्याचे ज्ञानही तुमच्या हाती आहे. श्रुतीच्या नेत्रास होणारे असे जे स्वरूपभूत सुख ते भेदरहित असे जे तुम्ही त्या तुमचे स्वरूप आहे व या त्रैलोक्यास आधार असणारी जी माया त्या मायेलाही आधारभूत अधिष्ठान तुम्हीच आहात. म्हणून तुम्हा सर्व सृष्टीचे श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात. आपण परमश्रेष्ठ असून ब्रह्मांडांच्या अंतकाळी माया ही तुमच्या स्वरूपी लय पावते. किंबहुना देवा, हे सर्व जग तुम्हीच विस्तारले आहे. तेव्हा अनंत रूप असणारे असे जे तुम्ही त्या तुमचे वर्णन कोण करू शकेल? तुम्ही जात नाही अशी या जगात तरी वस्तू आहे का? व आपण कोणत्या ठिकाणी नाही तशा त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. श्री अनंता, तुम्ही वायू आहात. शासन करणारा जो यम तो तुम्ही आहात. प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करणारा जो जठरंग नाही तो तुम्ही आहात. वरुण चंद्र व सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात व ब्रह्मदेवाचाही अनेक आदी जनक जो ईश्वर तेही तुम्हीच आहात. श्री जगन्नाथा, त्याशिवाय इतर जे जे म्हणून काही आहेत ते सर्व आपणच आहात. मग त्यांना आकार असो वा नसो तशा त्या आपणास माझा नमस्कार असो. याप्रमाणे अर्जुनाने सप्रेम चित्ताने स्तुतीपूर्वक नमस्कार व पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो असे तो म्हणू लागला. नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे नीट साध्यंत निहाळून पाहिले आणि पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो असे दोनदा म्हणू लागला. त्या मूर्तीच्या एक अवयवाकडे चित्ताने समाधान पावला व पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो दोनदा म्हणू लागला. या स्थावर जंगमात्मक विश्वात हे प्राणीमात्रात सर्वत्र समव्याप्त असणाऱ्या देवास पाहून हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो दोनदा म्हणू लागला. याप्रमाणे अनंत व अद्भुत अशी रूपे श्री अनंताच्या ठिकाणी आश्चर्यात्मकरित्या प्रकट होत असलेले पाहून तो अर्जुन पुन्हा हे प्रभो नमस्कार असो असे म्हणू लागला. नमस्ते नमस्ते प्रभो, यापेक्षा जास्त दुसरी स्तुती करावयासे त्यास आठवेना आणि स्वस्थही बसवेना. अशी अर्जुनाची स्थिती होऊन तो कशा प्रेमभावाने नमस्ते नमस्ते प्रभो अशी गर्जना करीत होता हे मात्र काही कळत नाही. याप्रमाणे अर्जुनाने हजारो वेळा नमस्कार केला व पुन्हा श्रीहरीस म्हणाला की हे माझ्यासमोर ज्या आपणच दिसत आहात त्या तुम्हाला नमस्कार असो. देवाला पाठपोट आहे की नाही याचा विचार चौकशी करून आम्हाला काय उपयोग आहे? तथापि हे स्वामी, माझ्या पाठीमागे असणारे जे तुम्ही त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहा म्हणून तुम्हास पाठीमोरे असे म्हणता येईल, परंतु हे देवा, खरोखर तुम्ही जगाशी समोर किंवा पाठीमोरे आहात असे काहीच म्हणता येत नाही. आता तुमच्या निरनिराळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे मला कळत नाही, म्हणून सर्वस्वरूपी व सर्वांतर्यामी आत्मस्वरूपच असे जे तुम्ही त्या तुम्हाला नमस्कार असो. देवा, जे तुम्ही अनंत बळाच्या आवेशाचा साठा आहात, तुम्ही अगणित पराक्रमी व सर्वकाली सम म्हणजे एक रूपाने असणारे व सर्व स्वरूप असे आहात त्या तुम्हाला नमस्कार असो. ज्याप्रमाणे सर्व आकाशात आकाशच म्हणजे पोकळीच आकाशमय होऊन असते, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी अधिष्ठान रूपाने तुमची समान व्याप्ती असल्यामुळे तुम्हीच एकमेव सर्व रूपाने आहात. किंबहुना सर्वत्र तुम्हीच केवळ ओतप्रोत भरलेले आहात. पण ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रात लाटाही दुधाच्या येतात, त्याप्रमाणे हे विशाल विश्व तुमच्याच अधिष्ठान स्वरूपावर भासत आहे. म्हणून देवा, तुम्ही या सर्व पदार्थापासून वेगळे नाही. हे माझ्या प्रत्ययास आले हे आता सर्वत्र तुम्हीच घनदाट भरलेले आहात. परंतु प्रभो, अशा सर्व व्यापकतेच्या ऐश्वर्याने संपन्न असणाऱ्या तुम्हास मी यापूर्वी मुळीच जाणत नव्हतो. म्हणून आम्ही सोयरेपणाच्या संबंधाचे नाते लक्षात घेऊन तुमच्याशी आजपर्यंत वागलो. माझ्या हातून हा फार मोठा प्रमाद घडला. कसा तो दृष्टांतपूर्वक सांगतो.
मी अमृताचा उपयोग संडास मार्जनाकडे केला व कामधेनू देऊन तिच्या मोबदल्यात एक लहानसे सिंगरू घेतले. परिसाचा डोंगरच मिळाला, पण तो फोडून त्याचा गडगा रचला किंवा त्याचा मी घराच्या भिंतीच्या पायात भर घातली. तसेच कल्पतरू तोडून त्यांचे शेतास संरक्षण म्हणून कुंपण केले. चिंतामणीची खाण लागली, पण त्यास दगड समजून गोफणीने मारून ओढाळ गुरे हाकून लावली. त्याप्रमाणे तुमचे सान्निध्य लाभले असून अतिस्नेहामुळे आपणास मित्र समजून ते व्यर्थ घालविले. लांब कशाला, हे आजचेच उघड उदाहरण घ्या. हे युद्ध केवढे क्षुल्लक व काय किमतीचे आहे, पण मूर्तिमंत परब्रह्म जे तुम्हाला मी युद्धात आपले सारथी केले, हे कृपासागरा, दुष्ट अशा कौरवाच्या घरी तुम्हाला शिष्टाई म्हणजे तडजोड करण्याकरता आम्ही पाठवले. याप्रमाणे हे जगदीश्वरा, मी आपल्या सामान्य व्यवहारार्थ आपणास विकून खर्ची घातले. तुम्ही योग्याचे समाधी सुख असून मी मूर्ख कसा, की म्या तुम्हाला अशा यथार्थपणे जाणले नाही. उलट तुमच्या तोंडावर तुम्हास वर्मी लागेल अशी भाषणेही मी बोलत होतो. तुम्ही विश्वाचे अनादी मूळ आहात. ते तुम्ही ज्या सभेत बसत होता तेथे तुम्ही आमचे नातेवाईक या संबंधाने मी तुमच्याशी विनोदाने बोलत होतो. कदाचित तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीने मान घेत होतो, आणि तुम्ही न दिला तर त्यात काही कमी पडले तर अतिसलगीमुळे आम्ही आपल्यावर रुसूनही जात होतो. तुम्ही माझे पाय धरून समजूत करीत असाल. याप्रमाणे व हव्या त्या प्रकाराने आम्ही तुमचा उपमर्द केला. अशा अनेक गोष्टी केल्या. शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्यापुढे पाठ करून देखील बसलो. तर हे श्रीकृष्णा, अशी ही आमची योग्यता आहे काय? परंतु महाराज, आम्ही चुकलो. देवा, तुमच्याबरोबर दांडपट्टा वगैरे खेळही खेळलो, आखाड्यात आपल्याशी कुस्ती केली, सोंगट्या खेळताना तुमचा तिरस्कार करून बोललो व तुमच्याशी हातघाईवर येऊन भांडलो. जी उत्तम वस्तू असेल ती अगोदर आम्हाला द्या म्हणून प्रत्यक्ष मागत होतो. सर्वज्ञ असे जे तुम्ही, त्या तुम्हालाही युक्तीच्या शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो. त्याप्रमाणे तुमचे आम्ही काय लागत आहो असेही मी आपणास म्हटले. हा अपराध असा की जो त्रिभुवनातही मावणार नाही. परंतु देवा, तुमच्या पायाची शपथ वाहून सांगतो की हा अपराध अज्ञानामुळे, आपले महत्त्व न ओळखल्यामुळे आमच्या हातून घडले. देवाने जेवण्याच्या वेळेस खरोखर मोठ्या प्रेमाने माझी आठवण करावी, परंतु काय माझा निर्लज्ज गर्व की मी रुसून फुगून बसत होतो. देवाच्या अंतःपुरातही खेळताना माझ्या मनात शंकाही उत्पन्न होत नसे. इतकेच काय, पण आपल्या अंथरुणावर जाऊन मी शेजारी निजत होतो. मी तुम्हाला कृष्णा म्हणून हाक मारित होतो. इतर यादवांप्रमाणे तुम्हालाही एक यादव मानित होतो, आणि आपण जाऊ लागला म्हणजे आपणास आपली शपथ घालीत होतो. माझे तुमच्या बरोबरीने एका आसनावर बसणे किंवा तुमचा शब्द मोडणे व अशा गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ घडल्या. म्हणून हे अनंता, आता अशा अमर्यादेच्या माझ्या हातून घडलेल्या किती गोष्टी सांगू, तर मी सर्व अपराधांची रास आहे. म्हणून हे प्रभू, तुमच्या समक्ष किंवा पश्चात जितक्या म्हणून तुमच्या माझ्या हातून वाईट गोष्टी घडल्या असतील, तितक्या आपण आईप्रमाणे पोटात घालाव्यात. महाराज, एखाद्या वेळेस नद्या गढूळ होण्याला किंवा समुद्रास मिळण्यास येतात, तेव्हा त्या गढूळ पाण्याला समुद्रास आपल्या पोटात समाविष्ट करून घेतले पाहिजे. त्यास त्याविना दुसरा उपाय नसतो. त्याप्रमाणे प्रीतीने म्हणा किंवा चुकीने म्हणा, देवा, माझ्याकडून तुम्हाला विरुद्ध अशी जी जी भाषणे बोलली गेली, ती हे मुकुंदा सहन करून पोटात घाला. तुमच्याशिवाय कोण पोटात घालेल? देवा, तुमच्या सहनशीलतेमुळे, क्षमत्वामुळे ही क्षमा पृथ्वी प्राणीमात्राच्या भार सहन करण्यास समर्थ झाली आहे. म्हणून हे पुरुषोत्तमा, जितकी तुमची विनंती करावी तितकी थोडीच आहे. तर आता हे अर्थक्य श्रीकृष्णा, तुमचा दास म्हणविलेला मी तुम्हाला शरण आलो आहे, तर मला माझ्या या सर्व अपराधांची क्षमा करावी. हे श्रीकृष्णा, तुमचा महिमा मी आता यथार्थ जाणला. देवा, तुम्ही या चराचरात्मक विश्वाचे उत्पत्ती स्थान आहात. देवा, तुम्ही विष्णू, शंकर आदी करून सर्व देवांचे परमदैवत आहात, आणि वेदांनाही पडविणारे मूळ गुरु तुम्हीच आहात. हे श्रीरामा, तुम्ही गंभीर असून सर्व भूतांच्या ठिकाणी तुमची समदृष्टी किंवा समव्याप्ती आहे. तुम्ही सर्व गुणात अप्रतिम असून तत्वतः अद्वितीय आहात. तुमच्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही हे सांगाव्यास कशाला पाहिजे. तुमच्यापासून निर्माण झालेले जे आकाश आहे त्यात तोच सर्व जग सामावले. त्या तुमच्या बरोबरीचे दुसरे कोणी आहे असे म्हणणेच लज्जास्पद आहे. तुमच्यापेक्षा दुसरा कोणी अधिक आहे ही तर गोष्ट बोलावयास नको. म्हणून सर्व त्रिभुवनात तुम्ही एकच असून तुमच्या सदृश्य बरोबरीचा किंवा तुमच्याहून अधिक दुसरा कोणीही नाही, व तुमचा महिमा अगाध आहे. तो वर्णन करण्यास आम्ही सर्वथा असमर्थ असल्यामुळे ते कसे मानावे हे कळत नाही. याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंतास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याला अष्टसात्विक भावाचे भरते आले. मग गहिवरून म्हणू लागला, प्रसन्न व्हा देवा, मला अपराधरूपी समुद्रातून बाहेर काढा. तुम्ही आमचे नातेवाईक आहात अशी समजुतीने
विश्वसुहृदाला मी कधीच मान दिला नाही व तुम्ही सर्व विश्वाचे ईश्वर आहात असे कोणी म्हटले तर उलट आम्ही त्याचे आश्चर्य करून आपल्याच ऐश्वर्याची घमंड केली. वास्तविक आम्हीच तुमचे वर्णन करणे योग्य असताही सभेमध्ये जो जो तुम्ही माझे प्रेमाने वर्णन करावे तो गर्व चढून जाऊन मी अधिकच बडबड करीत होतो. हे मुकुंदा, असे जे माझ्या हातून एक ना अनेक अपराध झाले आहेत त्यास सीमा अशी नाहीच, म्हणून त्या साऱ्या अपराधापासून माझे रक्षण करा. अशी तुमची प्रार्थना करण्याची देखील माझी योग्यता अंगी नाही, पण लहान मूल जसे बापाशी लढीवाळपणे बोलते त्याप्रमाणे पुत्राच्या हातून पुष्कळ अपराध घडले असले तरी पिता दुजाभाव सोडून जसे ते सर्व सहन करतो तसे महाराज माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा. मित्राचा उद्धटपणा जसा बरोबरीचा मित्र निवांतपणे सहन करतो तसे माझ्या हातून घडलेले सर्व अपराध तुम्ही सहन करा. ज्याप्रमाणे आपल्या आवडत्या मित्राकडून आपला सन्मान व्हावा अशी कधी कोणी मुळी अपेक्षा करीत नाही, त्याप्रमाणे तुम्ही उष्टी की ही काढली ती याला काय म्हणावे, पण आता त्याची क्षमा करावी. किंवा आपला एखादा जिवलग स्नेही भेटल्यावर आपण जितकी संकटे मागे अनुभवली असतील तितकी त्याला सांगण्यास कधीही काही संकोच वाटत नाही. अथवा जिने आपले तन मन इत्यादी सर्वस्व मनोभावाने आपल्या पतीस अर्पण केले अशी पतिव्रता स्त्रीची व पतीची भेट झाल्यावर जशी तिच्या मनातील गोष्ट पतीला सांगितल्याशिवाय तिच्याने राहवत नाही, त्याप्रमाणे प्रभो माझे अपराध क्षमा करण्यास मी तुम्हास विनंती केली. परंतु मला काही आणखी एक गोष्ट विचारावीशी वाटती आहे. कारण श्रीकृष्णा, तुमच्याशी सलगी करून विश्वरूप दाखवा म्हणून जो छंद घेतला तो आपण अत्यंत दयावंत मायबापाने पुरविला. कौतुकाने अंगणात कल्पतरू लावण्याची व कामधेनूचे वासरू खेळवयास देण्यासारखी माझी हौस आपण पुरविली. तसेच मी साध्या फाशांच्या ऐवजी नक्षत्राच्या फाशांनी डाव खेळावा व चेंडूच्या ऐवजी चंद्रच मला आणून द्यावा, त्यापैकीच ही माझी सर्व हौस होती. तरीही तुम्ही मातेप्रमाणे तो छंद पूर्ण केला. जे अमृत थोडके मिळविण्यासही अतिश्रम परिश्रम पडतात त्याचा 4 महिने पाऊस पडलात आणि सर्व जमीन पेरण्यासाठी उत्तम रीतीने तयार करून तिच्या प्रत्येक वाफ्यातून चिंतामणीची पेरणी केली. याप्रमाणे सर्व गोष्टी मला दिल्या, माझे लाडपूर करून मला कृतकृत्य केले आणि जे तुम्ही मला प्रत्यक्ष दाखविले त्या विश्वरूपाची गोष्ट शंकर ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकलेने मग ते त्यांच्या दृष्टीस कुठून पडणार. हे पहा, उपनिषदासही ज्याची भेट झाली नाही ते आपले अंतरंगातील गुह्य विश्वरूप तुम्ही माझ्याकरता उघड करून दाखविलेत. कल्पाच्या आरंभापासून आजच्याच घटकेपर्यंत जितके माझे जन्म होऊन गेले त्या सर्व जन्मात प्रत्येक जन्माचा मी झाडा घेऊन पाहतो आहे, परंतु या विश्वरूपाची गोष्ट मी कधी ऐकली आहे किंवा पाहिले आहे असे आढळत नाही. या विश्वरूपाच्या नुसत्या अंगणात देखील बुद्धी व वृत्तीचे ज्ञान पोचत नाही व अंतःकरणाने तर त्याची केवळ कल्पनाही करवत नाही. अशा स्थितीत ते विश्वरूप डोळ्यांनी पाहावयास मिळावे याबद्दल गोष्ट बोलावयालाच नको. किंबहुना असे पूर्वी कधी कधी कोणी ऐकले नाही व पाहिले नाही. देवा, ते हे तुमचे विश्वरूप तुम्ही मला प्रत्यक्ष डोळ्यांनी दाखविल्याने माझे मन आनंदित झाले, परंतु आता अशी एक मनात इच्छा उत्पन्न झाली तुमच्याशी गोष्टी कराव्यात व तुमचा स्नेह सान्निध्याचा उपभोग घ्यावा व तुम्हाला आलिंगन द्यावे. तेव्हा ते सर्वही या अशा स्थितीत करू म्हटले तर तुमच्या अनंत मुखापैकी कोणत्या एका तोंडाबरोबर बोलावे व कोणाला आलिंगन द्यावे, कारण तुमच्या या विश्वरूपाला पार असा नाहीच. म्हणून वाऱ्याबरोबर धावणे जुळणार नाही, अगर गगनाला आलिंगन देणे हे घडणार नाही. तसेच समुद्रात जलक्रीडा कशी करता येईल याकरिता या विश्वरूपाविषयी माझ्या मनात भय उत्पन्न झाले, म्हणून हे पुरे झाले. प्रकट केलेले विश्वरूप आटपून घ्या एवढाच माझा हट्ट पुरवावा. या चराचराचे सहज कौतुकाने हिंडून अवलोकन करावे, त्यानंतर जसे घरीच विसाव्यासाठी सुखाने राहावे त्याप्रमाणे तुमचे चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान आहे. आम्ही सर्व योगांचा अभ्यास केला तरी त्या योगाने पाहावयास मिळणार नाही. पाहावयास मिळणार ते हेच, आणि सर्व शास्त्रांचा जरी विचारपूर्वक अभ्यास केला तरी मुख्य शास्त्र सिद्धांत तो हाच आहे. आम्ही सर्व यज्ञ केले तरी त्यांचे फळ म्हणजे हेच रूप पाहणे हे होय, व याच रूपाकरिता सर्व तीर्थयात्रा कराव्या लागतात. आणि जे जे काही पुण्य अथवा दान आम्ही करू त्याचे फलस्थानी तुमचे चतुर्भुज रूपच हे फक्त आहे. याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची जीवास आवड उत्पन्न होऊन त्या पाहण्याकरता माझ्या चित्तात लगबग उडाली आहे. तर ही माझी तळमळीची अडचण आपण लवकर दूर करा. दुसऱ्याच्या मनातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या जगन्निवासा परमपूज्य देवादिदेवा मला प्रसन्न व्हा.
देवा, तुमच्या अंगकांतीचे कठोर वर्णन करावे. ज्या निळवर्णाच्या योगाने नीलकमलास व आकाशासही निळेपणा येतो व चंद्र नील मनास तेजाची झाक शोभा लाभली आहे, त्याप्रमाणे पाचेच्या रत्नास सुगंध वाटावा किंवा आनंदालाच हात फुटावे, त्याप्रमाणे प्रभूचे गुडघ्याच्या आश्रयापासून मदनाला शोभा प्राप्त झाली. प्रभूंनी मस्तकावर धारण केलेल्या मुकुटास मस्तकाच्या सौंदर्याने जास्त शोभा आली व देवाच्या अंगाच्या प्रभेने शृंगारास शोभा लाभली. आकाशात इंद्रधनुष्याच्या वर्तुळामध्ये आवरून वेष्टिलेला मेघ जसा दिसतो, त्याप्रमाणे गळ्यात घातलेल्या वैजयंती माळेने श्रीकृष्ण आवरलेले वेष्टिलेले असे दिसत होते. राक्षसांनाही सदा मोक्षपद देणारी कोण ती प्रभूच्या हातातील उदार गदा व तसेच हातातील सुदर्शन चक्र किती सौम्य तेजाने शोभत आहे. अशी तुमची नितांत सुंदर चतुर्भुज मूर्ती पाहाव्यास मी उत्सुक झालो आहे. तर आपण ते श्याम सुंदर रूप लवकर धारण करावे. हे विश्वरूप पाहण्याचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले. ते डोळे आता कृष्णमूर्ती पाहण्यास भुकेलेले आहेत. तुमचे गोजीरवाणे सगुण साकार कृष्णरूप पाहण्याशिवाय दुसरी इतर कोणतीही वस्तू पाहण्याची मला इच्छा नाही. ते सगुण रूप जर पाहावयास मिळाले नाही तर त्यांच्यापेक्षा या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना कमी किंमत वाटते. आम्हाला तुमच्या मूर्ती वाचून ऐहिक ऐश्वर्य रूप भक्ती व मुक्ती देणारे काही नाही. या सगुण रूपाविषयी विश्वात भोग मोक्ष म्हणून काही आहे असे आम्ही मुळीच जाणत नाही. म्हणून हे विश्वरूप आता आवरून चतुर्भुज श्यामसुंदर गोजीरवाणे रूप धारण करा. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला मोठे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, तुझ्यासारखा असा अविचारी मनुष्य मी पाहिला नाही. तुला हा विश्वरूप दर्शनाचा केवढा मोठा लाभ झाला याचा असंतोष मानित नाहीस. उलट एक कल्ली अडाण्यासारखा काय बोलतोस हे कळत नाही. आम्ही कोणासही प्रसन्न झालो तरी बाह्यत्कारीच होतो व शरीरापर्यंत त्यास देतो, परंतु मनापासून प्रसन्न होऊन आपले जीव अर्पण करणे असे कोणाला केले आहे तर नाही. ते आमचे मनापासून प्रसन्न होणे तुझ्याकरिता असून अंतःकरणातील गुह्य कमावून एवढे मोठे विश्वरूप ध्यान तुझ्याकरताच तयार केले. माझी प्रसन्नता ही तुझ्या प्रेमभक्तीने कशी काय उडावली हे माझे मलाच कळत नाही. म्हणून आमचे जे परमगुह्य विश्वरूप त्याचा जगात ध्वज उभविला ते हे माझे अनंत विनाशी व अनादी मायेपलीकडील स्वरूप असून याच्यापासून कृष्णादिक सर्व अवतार होत असतात. हे माझे स्वरूप केवळ ज्ञानतेजाने ओतप्रोत भरलेले विश्वव्यापक व अनंत व अढळ असून सर्वाच्या आरंभीचे ज्येष्ठ व श्रेष्ठ अर्जुना, तुझ्या वाचून हे दुसऱ्या पूर्वी ऐकलेले व पाहिलेले नाही, कारण हे कोणत्याही साधनाने सहजी प्राप्त होणारे असे नाही. स्वरूपाच्या ठिकाणापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले. यज्ञ करणारे स्वर्गापर्यंतच जाऊन माघारी परत आले. साधकांनी योगाभ्यासाचे श्रम करूनही याची प्राप्ती होणे अवघड आहे असे पाहून योगाभ्यासच सोडला आणि अध्ययन करणारासही या स्वरूपापर्यंत येणे सुलभ झाले नाही. पूर्णत्वास आलेल्या नित्यनैमित्तिक कर्माने आपल्या मोठेपणाच्या भ्रमाने उत्सुक होऊन धाव घेतली. ती कर्मे मोठ्या श्रमाने फार झाले तर सत्यलोकापर्यंत येतात. तपस्व्यांनी या विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले व उभ्या उभ्याच आपला उग्रपणा टाकला. याप्रमाणे तपसाधन करणारेही यापासून फारच दूर राहिले. ते हे विश्वरूप सहजासहजी जसे तुझ्या दृष्टीस पडले तसे या मनुष्यलोकात कोणाच्याही दृष्टीस पडले नाही. आज या जगात ध्यान संपत्तीला योग्यता संपन्न असा तूच एकटा आहेस. ब्रह्मदेवाच्या अंगीही या विश्वरूप दर्शनाचे असे थोर भाग्य नाही. म्हणून सर्व व्यापक विश्वरूप दर्शनाच्या लाभाने तू आज स्वतःला धन्य मान. याचे भय मानू नकोस आणि त्या वाचून दुसरे काही चांगले आहे असे मनात देखील आणू नको. अमृताने तुडुंब भरलेला समुद्र जर अकस्मात प्राप्त झाला तर मग आपण त्यात बुडून मरून जाऊ अशा भीतीने तो कोणी टाकून देईल काय? किंवा सोन्याचा डोंगर दृष्टीस पडल्यावर हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर कसा नेता येईल तर नाही असे म्हणून कोणी त्याचा अव्यय करून जाईल काय? दैवयोगाने चिंतामणी संज्ञक रत्न प्राप्त झाल्यावर ते अंगावर धारण करावे ते सोडून त्याचे ओझे होते म्हणून टाकून देईल का? किंवा कामधेनू आपल्यास पोसवत नाही म्हणून हाकून द्यावी. शीत उत्पन्न करणारा चंद्र घरी आला असता तुझ्यापासून उष्मा होतो असे म्हणून त्याला बाहेर जा असे कुणी म्हणेल काय? तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे म्हणून सूर्याला म्हणेल काय? त्याचप्रमाणे या सर्वस्वी विश्वरूपाचे ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहजी लाभले असून तुझ्या मनात गडबड वा गोंधळ का उत्पन्न व्हावा? पण अर्जुना, तू अगदी गावंढळ असून तुला काही समजत नाही. आता तुझ्यावर काय रागवायचे? तू अंग सोडून पडछायेला आलिंगन देतो आहेस नव्हे काय? तू आपले मन अधीर करून अलीकडील साकार चतुर्भुज रूपावर प्रीती करतोस हे बरे नाही, कारण ते माझे खरे स्वरूप नव्हे.
म्हणून पार्था, अजून तरी चतुर्भुज रूपाची आस्था सोड व माझ्या विश्वरूपाची कदाचित अनास्था करशील, पण करू नकोस. हे व्यापक विश्वरूप जरी भयंकर अवाढव्य आहे, तरी तेच माझे खरे स्वरूप आहे, असा तू आपल्या मनाचा पूर्ण निश्चय कर. ज्याप्रमाणे कृपण मनुष्य आपले मन द्रव्याच्या ठेव्याजवळ ठेवून फक्त शरीराने जगात इतर सर्व व्यापार करीत असतो, किंवा पंख फुटले नाहीत अशा पिलाजवळ घरट्यात आपला जीव ठेवून पक्षीने आकाशात संचार करण्यास जाते, अथवा गाय जरी डोंगरावर चरत असली तरी तिचे चित्त घरी बांधलेल्या वासरावर अडकलेले असते, तसे तुझे प्रेम या माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी कायम ठेव. बाकी सख्य भक्ती सुखाने मनाच्या समाधानाकरिता वरकांती माझ्या चतुर्भुज मूर्तीचे पाहिजे ते ध्यान कर. परंतु हे पांडवा, वारंवार हे एक माझे वाक्य विसरू नकोस, आणि या माझ्या व्यापक स्वरूपापासून तू आपला सद्भाव दुसरीकडे कोठेही जाऊ देऊ नकोस. हे तू पूर्वी कधी पाहिले नव्हतेस, म्हणून तुला भीती उत्पन्न झाली आहे, ती सोडून दे व या विश्वरूपाच्या ठिकाणी तुझे प्रेम कायम साठविले राहू दे. नंतर विश्वरूप धारण करणारे श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आपले पूर्वीचे चतुर्भुज रूप धारण करतो, ते तू सगुण रूपाने सुखाने खुशाल पहा. एवढे वाक्य बोलून देवांनी पुन्हा लागलीच मनुष्यरूप धारण केले. महाराज म्हणतात, पुन्हा मनुष्यरूप धारण केले यात विशेष काही नवल नाही, पण हा देवभक्तांच्या आवडीचा मात्र मोठा चमत्कार आहे. श्रीकृष्ण हे केवळ प्रत्यक्ष परब्रह्मच होते, आणि त्यांनी विश्वरूपासारखे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले असून ते त्याला आवडले नाही. आपणास एखादी वस्तू पाहिजे म्हणून मागून घेऊन मग ती नको म्हणून टाकावी, अथवा रत्नाला दूषण ठेवावे, किंवा त्या मुलीची चांगली विचारपूस करून पाहून मला ती पसंत नाही असे म्हणावे, तसा हा अर्जुनाचा म्हणण्याचा प्रकार झाला. श्रीकृष्णांनी अर्जुनास उपदेशाचा सेल का वाटा जे विश्वरूप ते दाखविले, यावरून अर्जुनावर किती पराकाष्ठेचे प्रेम होते हे स्पष्ट दिसून येते. सोन्याची लगड मोडून त्याचा आपल्या हौसेप्रमाणे दागिना घडवल्यावर तो जर आपल्या मनास आवडला नाही, तर तो पुन्हा आटून जशी त्याची लगड करावी, त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीतीकरिता हा प्रकार झाला. प्रथम कृष्णरूप होते, त्याच्या अर्जुनाच्या आवडीकरिता विश्वरूप केले, ते त्याच्या मनाला आवडले नाही म्हणून पुन्हा सगुण असे कृष्णरूप आणले. अशा प्रकारची शिष्याची जिकीर सहन करणारे श्रीगुरु कोणत्या तरी देशात आहेत काय? परंतु यावरून भक्तराज अर्जुनाविषयी देवाचे किती प्रेम आहे हे सांगता येत नाही, असे संजय म्हणाला. भगवंताने विश्व व्यापून आपल्या सभोवती विश्वरूपाचे जे दिव्य तेज प्रकट केले होते, तेच त्याने पुन्हा त्याच सगुण कृष्णरूपात समाविष्ट करून साठविले. ज्याप्रमाणे तत्वमशी महावाक्यातील त्वम हे सर्व पद अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीवाचे लक्षार्थभूत जे कुटस्थ चैतन्य ते तत्पदामध्ये त्यात सामावते, अथवा बीजकणात सर्व वृक्षाकार साठवला जातो, किंवा स्वप्नातील सर्व विस्तारात जीवाची जागृती अवस्था ही जशी गिळते, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी चतुर्भुज मूर्ती धारण करून तो विश्वरूपाचा योग विश्वरूप विस्तार आपल्यात सामावून घेतला. जशी सूर्याची प्रभा सूर्यातच लय पावते, अथवा मेघ आकाशात लय पावतात, किंवा समुद्राची भरती समुद्राच्याच पोटात जिरते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या आवडीकरिता कृष्णरूप आकृतीत जी विश्वरूप वस्त्राची घडी घातली होती, ती उघडून उकलून दाखविली. तेव्हा त्या विश्वरूपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सर्व नीट पाहिल्यावर गिऱ्हाईक तो अर्जुन त्यास ते वस्त्र घेण्याची आवड व शक्यता दिसत नसल्यामुळे पुन्हा त्याची चतुर्भुज मूर्तीरूपी घडी घातली. याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अति वाढण्याने सर्व जग व्यापून टाकले होते, तेच रूप चतुर्भुज पुन्हा शांत व गोचरवाणे असे झाले. किंबहुना अनंतानेच पुन्हा लहान स्वरूप धारण केले. पण अर्जुना, जो अगदी भिवून गलित धैर्य झाला होता, त्याला आश्वासन दिल्यामुळे धीर आला. एखादा स्वप्नात स्वर्गास गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा, म्हणजे तो जसा आश्चर्यचकित होतो, तसा अर्जुन आश्चर्यचकित झाला. किंवा श्री गुरुकृपा होता क्षणी सर्व प्रपंच ज्ञान ओसरल्याबरोबर बाधित झाल्यावर आत्मतत्वाने ब्रह्मतत्व साक्षात्कार होतो, त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर श्रीकृष्णास पाहून अर्जुनाची स्थिती झाली. अर्जुनाच्या मनात असे वाटले की चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता, तो नाहीसा झाला. फार उत्तम झाले. जणू काय काळाला जिंकून आला, किंवा भयंकर वाऱ्यास मागे हटून आला, अथवा सातही समुद्र आपल्या बाहूंनी पोहून उतरून आला. वरील संकटातून बाहेर पडल्यावर जसा आनंद होतो, त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनानंतर श्रीकृष्णरूप पाहिल्यावर अर्जुनाच्या चित्तात फार आनंद झाला. मग सूर्यास्तास गेल्यावर जशा आकाशात चांदण्या पुन्हा प्रकट होऊ लागतात, चमकू लागतात, त्याप्रमाणे विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुन सर्व
समुदायासह पृथ्वी पाहू लागला आणि पाहतो तो तेच कुरुक्षेत्र जसेच्या तसे होते. आपल्या व शत्रूच्या सैन्यात सर्व गोत्रजही जसेच्या तसेच आहेत व एकमेकावर शस्त्रास्त्रांचे समुदाय वर्षाव करीत आहेत. त्यांनी टाकलेल्या त्या बाणांच्या मांडावाखाली आपला रथ जागच्या जागी पूर्वीप्रमाणे तसा स्थिर उभा आहे व भगवान लक्ष्मीपती धुऱ्यावर बसलेले असून आपण रथाखाली आहोत. त्याप्रमाणे वीरश्रेष्ठ अर्जुनाने पूर्वीचे जसे घेतले होते तसे पूर्वीचे प्रभूचे पूर्ववत स्वरूप पाहिल्यावर मग तो म्हणाला, महाराज, खरोखर मी आता वाचलो असे मला वाटते. माझे ज्ञान हे बुद्धीला सोडून भीतीने रानोमाळ झाले होते व अहंकारासह वर्तमान मन हे देशोधडीस लागले होते. इंद्रिय आपापल्या विषय प्रवृत्तीस विसरले होते. वाचा ही प्राणास मुकली बंद पडली होती आणि याप्रमाणे शरीररूपी गावात दुर्दशा अवस्था झाली होती. ही सर्व अव्यवस्था मोडून मन, बुद्धी व इंद्रिय पूर्वीप्रमाणेच टवटवीत समाधानाने आपापला व्यापार करू लागले. म्हणून श्रीकृष्ण मूर्तीच्या दर्शनाने मी आता खास वाचलो अशी अर्जुनाची खात्री पटली. याप्रमाणे अंतर्यामी मनात सुख पाहून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाले, देवा, आपण हे जे मनुष्यरूप श्रीकृष्ण रूप धारण केले ते मी डोळ्याने भरून पाहिले. देवराय, आपण या श्रीकृष्ण रूपाचे दर्शन मला दिले म्हणजे हे मज चुकलेल्या लेकरांची समजूत घालून त्या मातेने मला स्तनपान द्यावे असे झाले. मग विश्वरूप समुद्रात जो मी हातांनी लाटांचे पाणी तोडीत आक्रमित होतो तो मी आता तुमच्या चतुर्भुज मूर्तिरूप तीराला येऊन लागलो आहे. हे द्वारकावासी वीरश्रेष्ठा, आपण मला हे चतुर्भुज रूप दर्शन दिले असे नाही तर माझ्यासारख्या सुकून चाललेल्या वृक्षावर जणू मेघवर्षाव केला असे झाले. प्रस्तुत तहानेने व्याकुळ झालेला जो मी त्या मला हा चतुर्भुज मूर्तिरूप अमृत सिंधूचा उचित भेटला. माझ्या जगण्याचा मला भरोसा आला. माझ्या हृदयरूप अंगणात हर्षरूप वेलीची लावणी झाली आहे आणि आता सहजीच माझी व सुखाची समजूत झाली म्हणजे मला आनंद झाला. अर्जुनाचे भाषण ऐकल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणाले, हे खरे आहे अरे हे काय, खरोखर तू विश्वरूपावरच प्रेम ठेवून मग सगुण रूपास येऊन मिळावेस. अर्थात मग या चतुर्भुज मूर्तीला भेटण्याकरता फक्त शरीराने ये ही जी मी तुला पूर्वी शिकवण दिली होती ती विसरलास काय? अर्जुना, एवढा मोठा सोन्याचा पर्वत तो एकदा का हाती लागला म्हणजे सामान्यास त्याचे महत्त्व ज्ञात नसल्यामुळे त्याचे कौतुक न वाटून लहानच आहे अशी मनाची समजूत होते. ही मनाच्या भावनेची चूक आहे. आम्ही जे विश्वव्यापक रूप तुला दाखविले ते अनेक तपे करून शंकरासही प्राप्त झाले नाही. अष्टांग योग साधनासारखी संकटे आचरण करून योगी शिंतात तरी त्यांनाही जे विश्वरूप पाहण्यास अवकाश सापडत नाही. ते विश्वरूप एकदा तरी थोडेसे पाहावयास मिळेल काय असे घोकता घोकता त्या चिंतनात देवांचीही आयुष्यवेळ निघून जाते. आशारूप ओंजळ हृदयरूप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसा मेघांची वाट पाहत आकाशाकडे बघत बसतो त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाच्या अत्यंत उत्सुकतेने आतुर होऊन देवही व मनुष्यही 8ही प्रहर आम्हाला विश्वरूपाची भेट होईल काय म्हणून घोकीत बसतात. पण त्यापैकी कोणी स्वप्नात देखील जे पाहिले नाही असे जे विश्वरूप आज प्रत्यक्ष मोठ्या आनंदाने तू पाहिलेस. अर्जुना, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास कोणत्याही साधनाचा काही उपयोग नाही. म्हणून 4ही वेदांनी 6 शास्त्रांसह माघार घेतली. हे धनुर्धरा, माझ्या या विश्वरूपासमोर चालत येण्यास पुष्कळ तपसमुदायही समर्थ नाहीत. ज्याप्रमाणे तू अनायासे माझे संपूर्ण विश्वरूप पाहिलेस त्याप्रमाणे ते दाने व यज्ञ करणाऱ्याच्याही दृष्टीस पडणे कठीण आहे. असा जो मी तो एकाच उपायाने निश्चितपणे सापडतो तो उपाय हाच की जर अंतःकरणात भक्ती आपण येऊन वरील तरच माझ्या या विश्वरूपाचे दर्शन होईल हे लक्षात ठेव. परंतु तीच भक्ती अशी की पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यावर त्यांना जशी पृथ्वीवर येऊन पडल्याशिवाय दुसरी गती ठाऊक नाही त्याप्रमाणे जर एकनिष्ठ असेल किंवा ज्याप्रमाणे गंगा आपल्यात मिळालेली पाण्याची सर्व ओघ संपत्ती घेऊन समुद्रास मिळण्याकरिता त्याचा शोध घेते व एकनिष्ठेने समुद्रास मिळते व समुद्रात मिळून पुन्हा एकसारखी मिळतच राहते, त्याप्रमाणे माझ्याविषयी सर्व भावांनी भरलेले असा जो अनावर एकसारखे प्रेम धरतो तो माझ्यामध्ये प्रवेश करून मद्रूपच होतो. आणि ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र हा काठाशी व मध्यभागी एकसारखाच दूधमय व गोड होतो त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच व्याप्त आहे. त्याप्रमाणे माझ्यापासून तो थेट मुंगीपर्यंत किंबहुना स्थावर जंगम प्राणीमात्राच्या ठिकाणी ज्यांना भजन करण्यास माझ्या वाचून निराळा द्वेध भावच उरत नाही अशी चित्तवृत्ती होते. त्याच वेळेस माझ्या सर्व व्यापक विश्वरूपाचे ज्ञान होते आणि असे जे ज्ञान झाले म्हणजे अर्थात दर्शनही होते. मग जसे घर्षणाने लाकडापासून अग्नी उत्पन्न
होऊन लाकूड पेटल्यावर लाकूड हे नाव नाहीसे होऊन तेच मूर्तिमंत अग्निरूप बनते, किंवा जोपर्यंत सूर्य उगवला नाही तोपर्यंत गगन अंधकाराने भरलेले असते, मग तोच सूर्य उगवल्यावर जसे ते आकाश सर्वत्र प्रकाशमय होऊन जाते, याप्रमाणे माझा साक्षात्कार झाला म्हणजे अहंकाराची एर जराही अवलंबे करून सदाची संपते व अहंकार नाहीसा झाल्यावर द्वैतही निश्शेषतया जाते. मग विश्वासेद्य अहंकार नाहीसा झाल्याबरोबर मी व तो व हे सर्व विश्वासात भेद निरंतरचा जाऊन सर्वत्र मीच म्हणजे एकमेव द्वितीय परमात्म तत्वच स्वभावता उर्वरित राहते. किंबहुना तो जीव ऐक्यबोधाने माझ्याशी समरस होतो, जो मलाच एकट्याला स्वतः केलेली सर्व कर्तव्य कर्मे अर्पण करतो व ज्याला जगात माझ्या वाचून दुसरे काही आवडत नाही, ज्यांचे ऐक व पारलौकिक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो, ज्याने मलाच म्हणजे मतप्राप्तीलाच जीवनाचे फल असे मानले, जो प्राणी मात्र हे नाव विसरला कारण मलाच सर्वत्र पाहतो म्हणून भूते माझ्यापासून वेगळी आहेत, ही भाषाही जो जाणत नाही, त्यामुळे सर्वांशी निर्वैर होऊन निर्मत्सर होऊन जगातील जी जी वस्तू दृष्टीस पडेल त्या तीत व्याप्त असणाऱ्या सर्वेश्वरास भसतो. हे पांडवा, याप्रमाणे ज्या वेळेस त्यांचे कफ वात पित्त वातात्मक हे शरीर पडते त्यावेळेस तो मद्रूप होऊन राहतो. संजय म्हणतो, हे धृतराष्ट्रा, ज्याच्या उदरात हे सर्व जग भरून राहिल्याने उदर मोठे झाले आहे, अशा त्या श्रीकृष्ण भगवानाने करुणारसयुक्त म्हणजे रसाळ वाणीने असे भाषण केले. त्यानंतर आनंदरूप संपत्तीने श्रीमान व या सर्व जगतात कृष्ण स्वरूपाची भक्ती करण्यात चतुर असा जो अर्जुन, त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तात विचारदृष्ट्या नीट न्याहाळून पाहिल्या, परंतु त्यात विश्वरूपापेक्षा एकदेशी सगुण कृष्णमूर्तीत विशेष लाभ आहे असे मानले. पण अर्जुनाच्या समजुती श्रीकृष्णाने मान दिलाच नाही, कारण व्यापक रूपापेक्षा एकदेशी रूप श्रेष्ठ वा खरे नव्हे असे देव म्हणाले. हेच सिद्ध करण्याकरता श्रीकृष्णांनी एक दोन चांगले दाखले देऊन दृष्टांतासह युक्तिवादही केले. ते युक्तिवाद ऐकून अर्जुन आपल्या मनात असे म्हणू लागला की या दोन्ही रूपात चांगले रूप कोणते, ते देवालाच यापुढे विचारावे. याप्रमाणे मनात विचार करून आता या पुढे तो कशा चांगल्या रीतीने श्रीकृष्णास प्रश्न करील ती कथा पुढे ऐका. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात, जी गोष्ट सुलभ अशा ओवी प्रबंधात विनोदाने सांगितली ती आनंदयुक्त अंतःकरणाने ऐका. सर्वेश्वर विषयक असलेल्या सद्भावाची ओंजळ करून त्यात ओवी रूपी मोकळी फुले भरून घालून विश्वरूपाच्या दोन्ही पायावर मी समर्पण केली आहेत.